शांत जायचं, शांत. काय गाडी पळवायची. ओके बेबी. काय होतं सोलोमध्ये प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे, आपल्याला पुढचं काय कळत नाही की पुढे काय येणार आहे. जर ग्रुपमध्ये असेल ना आपण, तर पुढच्याने ब्रेक दाबल्यावर आपल्याला कळतं की बाई पुढे काहीतरी बाई प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी होतं काय किंवा रस्ता खराब आहे. सोलोमध्ये हा एक प्रॉब्लेम होतो, खूप लक्ष देऊन चालावं लागतं. ग्रुप राईडमध्ये तसं काही नसतं. ग्रुप राईडमध्ये आपण जर 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती असो, तर आपल्या पुढच्याने जर ब्रेक दाबला आपल्याला कळतं की आता पुढे रोड खराब आहे म्हणून ब्रेक दाबला. आता या रोडचा एक प्रॉब्लेम पण बोलू शकतो. हा रोड ना थोडा स्लिपी असतो, त्याच्यामध्ये याच्यावरती तुम्ही ब्रेक दाबलात ना तर तुमचा टायर स्किट होतो. जे नॉन ABS आहेत, आता ABSमध्ये पण होतं, पण हा थोडा रोड ना प्लेनवाला असतो, याच्यावरती थोडं कमी ग्रिप आहे. सिमेंटला कशी कडक असते. हा रोड छान यार. सोलोमध्ये हाच प्रॉब्लेम आहे यार, आपण हाय स्पीडमध्ये नाही पळवू शकत, कारण पुढे बाईक गचर होते पित्र आला तर तेवढे गाड्या हँडल पण झाले पाहिजे. तर अजून आपल्याला 2 तास 40 मिनटं प्रवास करायचा आपल्या बाईकवरती रोमिओसोबत. त्याच्यानंतर आपण आपल्या जिथे लग्न आहे तिथे आपण पोहोचणार आहेत. आमच्या ऑफिसच्या मित्राचं लग्न आहे, हे तुम्हाला मी आधी सांगितलं आहे. जे आत्ता व्हिडिओ बघत असेल त्यांना पुन्हा सांगतो. आज ना संडे राईड नाही ना सॅटर्डे राईड आहे ना काहीच आहे. हे जाऊन येऊन वन डे रिटर्न आहे. आय थिंक जर मला जर दुपारी जेवल्यानंतर असं वाटलं सुस्ती येते तर मी थांबणार आहे, आणि जर मला असं वाटलं की नाही मी आता क्लिअर आहे तर मग मी संध्याकाळी रिटर्न निघणार आहे. ओके, जर असा माझा प्लॅन आहे. आता याच्यामध्ये किती काय चेंजेस होतील, किती बदल होतील हे तिथं गेल्यावरती कळेल. खूप जण आहेत, काही जण कारने गेले, 2-3 कार गेल्यात आणि बाईकवरून अजून 2-3 गेले असतील, असा सीन आहे. ओके, तर लोणावळा आल्यावरती ना माझी वेगळीच मजा येते आणि भारी वाटतं. काय पण बोला. माझा एक प्रॉब्लेम आहे, सोलोला ना मला गाडी पळवता नाही आहे का ते माहीत नाही. सोलोला ना मला नाही जमत. मला ना ग्रुप रायडरसोबतच जमतं, मला ग्रुप राईडच जमते. सोलोमध्ये ना मी जातो येतो, पण मला ना थोडं असं कंटाळवाणी वाटतं. ग्रुप राईडमध्ये ना खूप छान वाटतं मला, काय माहीत नाही, त्याची भारी मजा येते. सोलोमध्ये सहसा नाही जमत मला. मस्त अशी गारगार हवा लागली. बाई थांबलं ना बाई हवा लागत नाही. मी काल ऑफिसला होतो, पण माझी गाडी बाई पूर्ण डिझेल वॉश, नंबर प्लेट पण आपली तुटली होती, तर मी नॉर्मलवाली नंबर प्लेट लावली. कारण मला पांडून पकडलं होतं, तर मला बोलला नॉर्मलवाली तरी लाव, IND नसली तरी, कारण IND यायला टाईम लागतो म्हणून बोलला. IND यायला टाईम लागतो मादरचोत, IND यायला टाईम लागतो म्हणून बोलला नॉर्मलवालीला. ओके,
सो आता निघालो आपण 12 वाजेपर्यंत पोहोचू भाई. भाई कुठून गाड चालत आहे लोक. 12 ना आधी पोचायला पाहिजे आपण. तो चाकणला जातो राईट आणि हा लेफ्ट इंदुरीला जातो. इकडचं हवामान खूप मस्त आहे. पाणी खराब झालं आहे, आता पाऊस आला का मस्त स्वच्छ होईलच. रोड पण खूप छान आहेत, एवढे पण असे खराब नाही बोलू शकत, छान आहेत. म्हणजे लोणावळ्यापासून जे रोड आहेत ना तेच पुढे रोड आहेत. फक्त एवढंच इकडं थोडी रहदारी जास्त आहे लोकांची, त्यामुळे थोडं लोक रोड बीड क्रॉस करतात. हाच एक इश्यू आहे. लोणावळ्याला पण तो इश्यू आहे, पण एवढा पण नाही. इकडे तेवढा जास्त इश्यू आहे, पण रोड मस्त आहे. आता चाकणला माहीत नाही कसं आहे, पण इंदुरीला भाई मस्त आहे. इंदुरी शाखा बँक ऑफ महाराष्ट्र. भाई मी मिसळ खाल्ली, पण मला ना असं पोट भरल्यासारखं वाटलंच नाही. आणि ती मिसळ पण ना मला वाटतं मटकीची होती, मटकीची. काय पण कोण पण कशी पण ना मिसळ बनते बाई. कोण मटकी, कोण चणे, कोण हिरवे वाटाणे, कोण मूग. आता फक्त चवळीची बनवतात का कुठे, चवळीची काय माहिती, बनवत पण असते. बाबो रोड बघा. खराबच आहे वाटतं. बैल आणि एक घोडा दिसतोय का, मध्ये घोडा आहे, 2 बाजूला 2 बाई पाळणारे बैल आहेत. सोन्या शेठ MH12 कसे राहतात ना बैलात, नाही घोडा कसा राहतोय बघा. मी बोललो बैलाला कधी पण एवढी मोठी सेफ्टी यायला गेली. हा किती भारी वाटतं भाई यार. म्हणतात ना नवीन नवीन ठिकाणी तुम्ही गेलात ना तर नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही जर असा विचार केलात ना काय भाई सगळीकडे सेमच रोड असणार आहे, सगळीकडे काय सेमच असं ऊन असणार आहे, तसं नसतं भाई. प्रत्येक ठिकाणाचा फील ना थोडा का ना होईना वेगळा असतो. हो आम्ही मुंबईवरून या पुण्या साईडला आलो आहे, चाकण साईडला आलो आहे. थोडं का ना असं वेगळं वाटतं बघा. असं बघायला भेटतं, गावाला पण बघायला भेटतं असं, पण थोडं वेगळं असतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणाचं ना सुख घेता आलं पाहिजे भाई. जर तुम्हाला फिरायची आवड असेल ना, तुम्ही कुठेही जाताना ना असं म्हणणार यार तिकडं काय बघायला, असं कधीच नाही म्हणा. बाईकवरनं तुम्ही निघालात ना का, भले तो डांबरी रोड असो किंवा कसा कच्चा रोड का असो, प्रत्येक रोडची मजा वेगळीच असते भाई. बघा ना किती भारी वाटतं आहे. असं म्हणजे वाटतं ना की ट्रेनच्या रोडवरून, ट्रेनच्या रुलावरून जो काय रोड असतो तिथून तुम्ही चालला. बघा ट्रेनमध्ये पण असं असतं, इकडून उंच इकडून उंच आणि मधून ट्रेन जात आहे. आपल्याला पण आपण तसंच वाटतं की आपण ट्रेनच्या लाईनीतून जातो आहे. बघा ना किती भारी वाटतं आहे यार. पावसातनं तर भाई अजूनही एक नंबर वाटतं. आता तर ऊन पडलं आहे पुन्हा, म्हणजे सुकून गेलं आहे. पावसातनं काय वाटतं भाई, ग्रीनरी पूर्ण. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.